तुम्ही म्हणला म्हणजे सगळ्या गाया 25 ते 30 लिटर दूध देणार आहे त्या. म्हणजे त्यासाठी काय वेगळा खुराक द्यावा लागतो का गायच तशी असावी लागते? वेगळा काय कसं माहिती आहे, गाईच्या मानानंच दूध देणार आहे, पण खुराकावर पण आहे. गाई आता गाई बारकी गाई आहे त्याच्या मानानं 10 लिटर देणार. जास्त क्वालिटीची हे गाय असल्यावर ती थोडी आगावर राहते. म्हणजे जास्त दूध निघण्यासाठी काय केलं पाहिजे? जास्त दूध निघण्यासाठी चांगली ब्रीडचीच गाय घ्यायला लागते हो. म्हणजे कशी ओळखायची ब्रीडची गाय? आता तुम्ही कशी म्हणजे घरी तयार केली त्या गोट्यात का बाहेरून विकत? नाही, आपण बाहेरून विकत आणतोय. आपलं कसं आहे, आपण फक्त 1 ते 2 यातच गाय पिळतोय. 1-2 येत पिळल्या गाय आपण विकतोय, लगेच गाय चेंज करतोय. आपण एकच गाय 5 आणि 6 येत पिळत नाही. का आपण सहसा पहिल्या दुसऱ्या येता गाय घेतो, 1-2 येत पिळल्या गाय विकायची आणि दुसरी गाय टाकायची. म्हणजे ती कशासाठी 1-2 येत पिळून विकायची? कसं आहे, गाय एकदम 7 आणि 8 गाय पिळली तिचं मार्केट भविष्यात कमी येते हो. गाय आता तुम्ही एक पहिल्यावर पाडी आणली 7 येतं जर पिळली, घेताना घेतली तुम्ही कितीला लाखाला 7 येतं किंमत पिळल्यावर तिची बजेट कमीच होणार आहे ना. त्यामुळे आपण काय करतोय, 2 येतं खाल्ली का तिची आहे तेवढी किंमत येते, त्या बदलाला आपण दुसरी गाय घेतोय.